सांत्वन केलं. आजही आताही ते पुण्यातच आहेत पक्षप्रमुख. मला वाटतं मनसे प्रमुख म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेसुद्धा बारामतीमध्येच आहेत. कारण महाराष्ट्रावरती ज्या प्रकारची शोककळा पसरलेली आहे, महाराष्ट्र धक्क्यात आहे. अजितदादांचं जाणं असा अचानक हा धक्का महाराष्ट्र अद्याप पचवू शकला नाही आणि पुढले अनेक दिवस महाराष्ट्राला या धक्क्यातून सावरता येणार नाही, हे लक्षात घ्या. सर, अजितदादा देखील तुमच्या मंत्रिमंडळाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद होते. गेल्या काळात अनेक ठिकाणी त्यांनी सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री पद होते. मात्र असा नेता पकड मजबूत होती. बघा अजितदादांना त्यांच्या कुटुंबाचा, खास करून शरद पवार साहेबांचा एक फार मोठा वारसा राजकीय लाभला. त्याचा नक्कीच त्यांना फायदा झाला. अजितदादांचं नेतृत्व हे पहिल्यापासून संघर्षातून निर्माण झालेलं नाही, लाठ्या खाल्ल्या, अमुक खाल्ल्या. पण त्यांना जी संधी मिळाली कुटुंबाकडून, मग शरद पवारांच्या वारशातून, ती संधी त्यांनी योग्य प्रकारे वापरली. आपलं नेतृत्व निर्माण केलं. सतत लोकांमध्ये ते पोचण्याचा प्रयत्न करत होते. लोकांचे प्रश्न सोडवत होते. त्यांना दिलेलं प्रत्येक निवेदनावरती कारवाई होत होती. हा माझा अनुभव आहे. मग तो सामान्य माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, हा माझा अनुभव आहे. अशा नेत्याचं अकाली जाणं, हे आपण काल चित्र पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं आक्रोश, अश्रू त्या तिथे लोक ढाळत होते. हे भाग्य फार कमी नेत्यांना मिळते. हे पैशाने विकत मिळत नाही. हे तुम्ही या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे, राज्यासाठी काहीतरी केलेलं आहे, समाजासाठी काहीतरी केलं आहे. त्यातून हे हुंदके आणि अश्रू काल महाराष्ट्रानं पाहिले. विलासराव देशमुख यांच्यानंतर रुबाबदार आणि असा उमदा आणि लोकप्रिय नेता महाराष्ट्रानं गमावला आहे. या विषयावरती आता ही चर्चेची वेळ नाही. पण नक्कीच दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये बदलू शकतं. दादा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक प्रमुख स्तंभ होता, प्रमुख खांब होता. आणि त्या स्तंभावरती अनेकांचं राजकीय आयुष्य उभं होतं, तोडलेलं होतं. दादा ही वन मॅन आर्मी होती. आता त्या आर्मीसमोर एक प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालेलं असणार की पुढे काय. कारण काल त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते, त्यांच्या समोर तोच प्रश्न होता. पण या सगळ्या विषयावरती आता ही बोलण्याची वेळ नाही. त्याला खूप वेळ द्यावा लागेल, जावा लागेल. जयंत पाटील यांनी काल एक शंका उपस्थित केली की जे विमान होतं ते रेल्वेच्या एकदम बाजूला पडलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे त्यांनी थोडी शंका उपस्थित केलेली पाहिजे. नाही, या सगळ्यांवरती काल प्रत्येकाच्या मनात शंका आहे. काल आल्या सुरुवातीला ना, असं नाही. अजितदादांनी काय प्रथमच विमान प्रवास केला नाही. अजितदादा प्रथमच चार्टर्ड विमानात बसलेले नाहीत. त्यांना या विमानाची सवय होती आणि परिचय होता. पण काल सन्माननीय शरद पवार साहेबांनी जे एक निवेदन केलेलं आहे, ज्या शंका आहेत त्या शंकांना निरसन करणारं, मला असं वाटतं आपण त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या मान्य केल्या पाहिजेत. हा एक अपघात होता. पण त्या अपघाताची जी तांत्रिक कारणं आहेत त्याची चौकशी DGCA करेल. चौकशी झाली पाहिजे नक्कीच.